अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा JBN महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा तथा आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी जामनेर येथील आपल्या निवासस्थानी सपत्नीक गुढी उभारून पारंपरिक पद्धतीने नवीन वर्षाचे स्वागत केले। यावेळी मंत्री गिरीश महाजन यांनी राज्यातील सर्व नागरिकांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देत नवीन वर्ष सर्वांसाठी आनंद, यश आणि भरभराट घेऊन येवो अशी सदिच्छा व्यक्त केली आहे। तसेच समाजात सुख, शांती आणि समृद्धी नांदो अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे। दरम्यान गुढीपाडव्यानिमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही भव्य पथसंचलनाचे आयोजन करण्यात आले होते। या पथसंचलनात मोठ्या संख्येने स्वयंसेवक सहभागी झाले होते। पारंपरिक वेशभूषेत आणि शिस्तबद्ध पद्धतीने निघालेल्या संचलनाने नागरिकांचे लक्ष वेधून घेतले। या पथसंचलनात मंत्री गिरीश महाजन यांनीही सहभाग घेत स्वयंसेवकांचा उत्साह वाढवला। त्यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष रंगत आली। आज नूतन वर्ष हिंदू धर्मामध्ये अतिशय सर्वात महत्त्वाचा असा सण म्हणजे 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त असलेला गुढीपाडवा आज आपण सगळे साजरा करत आहोत। या निमित्ताने आपल्या सर्वांना मी मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो। तर म्हणजे आपल्या नवीन वर्षाची सुरुवात होत आहे। हिंदू प्रतिपदेप्रमाणे नवीन वर्षाची सुरुवात आज या ठिकाणी होत आहे आणि म्हणून येणारं सर्व नवीन वर्ष आपल्या सर्वांना सुखासमानानं जावं। यावर्षी आता पाऊस समोर येत आहे, पावसाळा चांगला हो, शेतकऱ्यांना चांगले सुगीचे दिवस दे, चांगलं पिकू दे, एवढीच परमेश्वरचरणी प्रार्थना करेन। भाऊ, पथसंचलनात देखील आपण दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील सहभाग घेतात काय सांगा? नाही, मी सुरुवातीपासून मी बाल स्वयंसेवक आहे। मी सुरुवातीपासून प्रत्येक संचलनामध्ये असतो, तर याही वर्षी आहे, त्यात नवीन काही नाही। भाऊ, नाशिकमध्ये कॅप्टन अशोक खरात आहे, त्यांना ताब्यात घेण्यात आलं आहे। रुपाली चाकणकरांचे काही फोटो व्हिडिओ व्हायरल होत आहेत, पाय धुताना जे त्यांच्या राजीनाम्याची मागणी होते। असे अनेक महाराज आहेत, आपण बघितलं असेल या 10-15 वर्षाच्या काळामध्ये अनेक जे मोठे मोठे महाराज स्वतःला स्वयंभू महाराज करून घेतलं होतं, त्यांचे अनेक लाखो अनुयायी आहेत। खरं म्हणजे तर त्यात कोणाची चूक आहे असं म्हणणारच नाही ना। एकदा आपले सगळं आपला समाज कसा आहे, सगळा भावूक आहे, त्यामुळे महाराज म्हटलं की आपली पप्पा आहे त्यांच्याकडे वळतात आणि म्हणून त्यावेळेला ते झालं असेल। पण नंतर त्यांचे कारनामे जर समोर आले तर त्यांना काय सगळे भक्तगणच जबाबदार आहेत तर त्यांचे फॉलोअर जबाबदार असं होत नाही। पण अशोक खरात हा एक ढोंगी साधू आहे, ढोंगी महाराज आहे, त्याचा समोर आलेला आहे। गेल्या काही दिवसापासून त्याची चर्चाही सुरू होती, पण आता ते पुढे आलेलं आहे, समोर आलेलं आहे। मला वाटतं त्यांना कडक शिक्षा झाली पाहिजे। या बातमी इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।